तुम्ही मोठं स्वप्न बघता, पण मनाच्या एका कोपऱ्यामध्ये आवाज येतो, हे माझ्यासारख्या व्यक्तीला मिळेल का? जर हा आवाज तुमच्या अंतर्मनातून आला असेल तर तुमची अडचण तुमचं मोठं स्वप्न किंवा ड्रीम नाही आहे, तर तुमचा स्वतःबद्दलचा विश्वास आहे. समजा तुम्ही म्हणता मला भरपूर पैसा कमवायचा आहे, पण आतून विचार येतो माझ्याकडून हे होईल का? माझं बॅकग्राऊंड तर साधं आहे, माझ्यासारखे लोक इतके सक्सेसफुल होत नाहीत. किंवा तुम्हाला एक सुंदर रिलेशनशिप हवा आहे, नातेसंबंध हवा आहे, पण मन म्हणतं माझ्यावर खरंच कोण मनापासून प्रेम करेल का? किंवा तुम्हाला मोठा बिझनेस उभा करायचा आहे, पण आतून आवाज येतो मी त्यासाठी पुरेसा किंवा कॅपेबल आहे का? बाहेरून तुम्ही मॅनिफेस्टेशन करत असता, पण आतून तुम्ही स्वतःलाच रिजेक्ट करत असता. आणि इथेच खरी गोष्ट समजून घ्या. तुम्ही फक्त काय मिळवू इच्छिता यावर काम करू नका, तुम्ही ते मिळवण्यास पात्र आहात हा विश्वासही तयार करा. एक छोटं उदाहरण देतो. एखाद्याचं 1 कोटीचं ड्रीम आहे, पण त्याच्याकडे 1,000 रुपये आले तरीही तो म्हणतो माझं नशीबच खराब आहे. तर त्याची समस्या फक्त पैसा नाही, तर त्याची मनी आयडेंटिटी आहे. त्याला स्वतःला नवीन प्रश्न विचारायला सुरुवात करावी लागेल. मी अधिक चांगल्या आयुष्याचा स्वीकार करण्यास तयार आहे का? लक्षात ठेवा, सेल्फ वर्थ म्हणजे इगो नाही. सेल्फ वर्थ म्हणजे मी परफेक्ट आहे असं देखील नाही, तर मी शिकू शकतो, मी वाढू शकतो, मी चांगल्या गोष्टी स्वीकारू शकतो आणि मी माझ्या स्वप्नांसाठी काम करण्यास योग्य आहे हा विश्वास निर्माण करणं. आजपासून स्वतःशी बोलताना एक गोष्ट बदला, हे माझ्यासाठी शक्य आहे का असं विचारण्याऐवजी हे शक्य करण्यासाठी मला काय बनावं लागेल, मला काय करावं लागेल असं विचारा. कारण तुमच्या स्वप्नांची सुरुवात बाहेरच्या जगात होत नाही, तर ती तुमच्या मनामध्ये होते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तेव्हा तुमची ॲक्शन बदलते, तुमची एनर्जी बदलते आणि तुमच्या शक्यताही बदलायला सुरुवात होते. तुमचा देखील स्वतःवर विश्वास असेल तर कमेंट करा, आय एम वर्दी ऑफ माय ड्रीम्स.